राम राम मंडळी, नगर स्पॉटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर येऊया आपल्या क्वेश्चनकडे. टॉक्सिक बिहेवची काय किटकिट असते बरं? सारखं कॉल करणं, लोकेशन शेअर करा. तू तिला मेसेज का केला, मग मला का नाही केला, तुला मला सांगायचं नाही का नक्की तुला काय म्हणायचंय असं. तू हे करू नको, तू याच्याशी स्पेसिफिकली बोलू नको, तू इथे जाऊ नको, तू असे कपडे घालू नको, तू असं राहू नको. ह्या मुलाकडे का बघितलं, ह्या मुलाशी का बोलली, इन्स्टाचे पासवर्ड दे मला, स्नॅपचे पासवर्ड दे मला. ड्रेसिंग सेन्स वरून बोलणं. म्हणजे असं नसलं पाहिजे. जेव्हा त्याला हे माहिती असायला हवं, हे तू सांगणारा कोणीच नाहीये. तुला तुझ्या लिमिट माहिती असायला हव्या. रिस्ट्रिक्शन पाहिजे, बट एवढी पण नाही का म्हणतात पिंजऱ्यामध्ये फील व्हावं. कंट्रोलिंग असणार ज्या रिलेशनशिप मध्ये, ती टॉक्सिसिटी असणार आणि तिथे इरिटेट होणारच. लिमिटेड केलं तर बरोबर आहे, कारण लाईक आपले वडील पण आपली केअर करतातच ना. आपले आई वडील जसं आपल्याला सांगतात असं नको वागू, तसं नको वागू, हे कपडे नको घालू, तसंच ते पण सांगणार. कशाला पाहिजे असतं मुलींना मग बेस्ट फ्रेंड? नाहीच पाहिजे. जर बॉयफ्रेंड असेल तर बेस्ट फ्रेंड नाही पाहिजे. जर तुम्ही बॅकअप प्लॅन म्हणून बेस्ट फ्रेंड ठेवताय, तर मग त्या फ्रेंडशिपचा अपमान झाला. चुकीचंच आहे, नसलं आवडत तर कशाला ठेवायचे बेस्ट फ्रेंड. ते फक्त बेस्ट फ्रेंडच असतील तर मग काय प्रॉब्लेम आहे त्याला तरी. बेस्ट फ्रेंडशिप आणि रिलेशनशिप हे दोन वेगळे नाते, दोन वेगळ्या पद्धतीने ते हँडल करायचे असतात. त्याच्यासोबत लाईफ स्पेंड करायची, तर त्याच्या आवडीनिवडी, त्याला काय आवडतं तसं वागायला पण आपल्याला पाहिजे ना. यार ये कितनी औसम है यार.